पत्रकारितेचा अर्थ आणि लेखनातली ताकद तुम्हाला कधी कळलीच नाही. म्हणूनच स्वतःची बुद्धी, स्वाभिमान कवडी मोलासाठी तुम्ही कहाण ठेवलाय. पण मी इथंच थांबणार नाही. जिल्हा कार्यालयात जाईन मी, पण ही बातमी छापणारच. अरे उद्यापासून तू सुद्धा शाळेत जाणार आहेस ना, तुलाही शिकवतीलच ना पाढे, येतील तुला. बाबा तुम्ही मला समज दिलं. आई, आजी, बहीण, शाळा. पण बाबा माझं खरं आईबाप कोण आहेत? ते मला असे रस्त्यावर सोडून का गेलेत? पण माहीत तुम्ही समजेंशी असंच वागता. काय मी अशी वागते काय? थांब, तुला आता दाखवतेस मी कशी वागते ते. मला विचारतोय सगळ्यांशी असं वागतोय? हा, मला विचारतोस? आई कामाचा कंटाळा. हा, माही नको. बाबा तुम्हीच म्हणायचात ना, समजा तुमच्या स्वामींच्या मर्जीनं होत. मग आता कुठे आहेत तुमचे स्वामी? ते येत का नाही येत माझ्या मदतीत? सांगा ना बाबा. कोण तुम्ही? मी दिगंबर, तुझा दिगंबर आजोबा. नाही, माझं कोणीच नाही ह्या जगात. माई म्हणते की मी अनाथ आहे. अरे ज्यांचं कुणीही नसतं त्यांचा मी आजोबा आहे स्वामी. अरे वा, तुम्हाला तर माझं नाव बी ठाव आहे. मी तुझा आजोबा आहे की नाही? मग तुझं नाव कसं मला ठाऊक नसणार? खरंच की काय? पण एवढे दिवस कुठे होता तुम्ही? मला भेटायला का नाही आलात? मी तुझ्यावर लक्ष ठेवून होतो, पण तुझंच माझ्याकडे लक्ष नव्हतं. काय रे, माई तुला बोलली ना, मारलई? माईचा तुला खूप राग आलाय ना? पण हे तुम्हाला कसं ठाव? तुम्ही माझं बोलणं चोरून ऐकलत ना? माझे बाबा म्हणतात की चोरून बोलणं ऐकणं वाईट असतं. बरं बाबा, यापुढे नाही ऐकणार. आता करणार ना माझ्याशी मैत्री तुझ्या या आजोबांची? चालेल. तसं बी मला समजा आहे, आजोबाच नव्हते. आज मला माझे आजोबा भेटले. पण आता एक लक्षात ठेवायचं, यापुढे कधीही रडत नाही बसायचं, नाहीतर मी मग तुला भेटणार नाही. हा, नाही आजोबा, नाही रडणार. पण आजोबा तुम्ही राहता तरी कुठं? अरे मी कुठे राहत नाही, मी सगळीकडे राहतो. म्हणजे आता समजा मला तुम्हाला इथं भेटायचं असेल तर भेटाल ना मला? जेव्हा केव्हा तुला माझी गरज भासेल त्यावेळी तू मनापासून मला हाक मार, मी तुला इथे येऊन भेटेन. वा, लय भारी. पण आजोबा, पण माहीला मी नाही आवडत. कोण म्हणाल तुला असं? अरे माई अजून तुला ओळखत नाहीये, म्हणून तिला तसं वाटतंय. नाही, आता मी परत घरी नाही जाणार. असं का बोलतेस माई? तो परत येणार नाही. तो परत कधी येणार नाही. तू त्याला परत बोललीस ना, म्हणूनच तो निघून गेला असेल. तू माझ्या दादाला अशी सारखी सारखी का बोलत असतेस? तो तुझा कोणीही नाही. माझ्यावर राग काढतो काय? आता कळेल माई कोण आहे ते. म्हणजे तो तुझ्यामुळेच गेला? मला वाटलंच होतं. जाऊ दे, मारू दे. नाही आजी, मला दादा हवाय. तू त्याला परत आण ना, नाहीतर मला सांग कुठे गेलाय तो, मी जाऊन आणते त्याला. काही गरज नाही. शाळेची तयारी कर आणि त्याचा विचार मनातनं काढून टाक. माई, तू वाईट आहेस. तू दादाला घरातून काढलंस ना, मी देवबाप्पाला सांगेन ते
तुला खूप मोठी शिक्षा करतील. ते माझं मी बघून घेईन. तू उगाच गोंधळ घालत बसू नकोस. ते मला माहित नाही, पण मला माझा स्वामी दादा पाहिजे. तू कुठूनही आणून दे, पण मला माझा दादा पाहिजे म्हणजे पाहिजे. तो मुलगा इथे येणार नाही. तुझा हट्ट चालणार नाही. स्वामी, हा हट्ट सोड. हे पहा, आपल्याला कुणी काही बोललं यापेक्षा आपली आवड महत्वाची. मला माहिती आहे तुला शिकून खूप खूप मोठं व्हायचंय. तुझ्या बाबांसारखं व्हायचंय, हो ना? पण हे तुम्हाला कसं कळलं? माझ्या बाबांना ओळखता ना तुम्ही? त्यांनीच तुम्हाला सांगितलं नाही? हो तर मी ओळखतो तुझ्या बाबांना. आता यापुढे कसलीही काळजी करायची नाही. हे पहा बाळा, तुला कधी एकटं एकटं वाटलं ना की तुम्हाला हाक पाय, मी तुला इथे येऊन भेटेन. हा, आणि एक लक्षात ठेवायचं, कोणाशीही भांडायचं नाही. सगळ्यांची मन जिंकून घ्यायची. मग बघ, तुला कुणीही रागावणार नाही. आजोबा, मन जिंकायची म्हणजे नेमकं काय करायचं? अरे, मन जिंकायची म्हणजे सगळ्यांची प्रेमाने वागायचं. कुणाला काही वाईट वाटेल असं कृत्य करायचं नाही. मग बघ, सगळे तुझ्यावर प्रेम करतील, माया करतील. हो, तुम्ही जे सांगताय ना तेच बाबा मला सांगायचे. मला तुम्हाला भेटून लय बरं वाटलं बघा. आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकेन मी. मग माईला आवडेल ना मी? हो, का नाही? आजोबा, माई मला असं का म्हणते की तुझं या जगात कोणीच नाहीये? आई, मुक्ता, बाबा हे सगळे आहेत ना माझे. मग अरे, तुला आजी बोलली तरी आम्ही हा आहोत ना सगळे तुझ्या सोबत. आपण एक लक्षात ठेवायचं, कुणीही आपल्याला बोललं तरी आपण त्याला उलटून बोलायचं नाही. आणि कधीही खोटही बोलायचं नाही. काय राहील ना लक्षात? समज कळलं मला. माईनं मला मारलं ना, ते कार्ती बरंच केलं बघा. त्याच्यामुळेच तर मला माझे आजोबा भेटले. अरे हो, विसरलोच मी. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे ना. चला येतो. खूप खूप शिक, खूप मोठा हो. तुला तुझ्या बाबांसारखं व्हायचंय ना? होय आजोबा, मी लय मन लावून अभ्यास करेन. पुन्हा भेटू. आणि एक लक्षात ठेवायचं, मी तुला भेटलो हे कुणालाही सांगायचं नाहीस. कुणाला बी नाही सांगणार. येतो मी. मुक्ता रडू नको. सगळं हे घे, खाऊ घे. मला नको खाऊ, मला दादा पाहिजे. आई, मला दादा पाहिजे. हे बघ मुक्ता, मी तुला सांगितलं होतं की नाही की दादा येतोय थोड्या वेळाने म्हणून. हे बघ, असं वेड्या मुलासारखं नाही करायचं अगं. हे घे, थोडंसं खाऊन घे बघू. आई, माई दादावर रागवली होती ना, म्हणून दादा गेला. आता दादा नाही येणार. आई, कशाला पोरीला लळा लावलाय कोणास ठाऊक. जात धर्म माहिती नाही असा पोरगा घरात ठेवायचाच कशाला? अहो माई, तुम्ही जरा शांत राहाल का? लहान मुलं आहेत ती. त्यांना तुमच्यासारखं जात धर्म या गोष्टी नाही कळत. त्यांना कळतं ते फक्त निरागस प्रेम. आणि ते एकमेकांवर जेवढा जीव लावतात ना, तितका जीव जर आपण एकमेकांवर लावला तर आपल्यात कधीच मतभेद नाही होणार. अगं पण तो कसा वागला ते बघितलंस का तू? अहो माई, पण त्याने काय बिघडलं तुमचं? उडली असेल धूळ. पण कपड्यावरची धूळ स्वच्छ करण्यापेक्षा मनावर असलेली धूळ स्वच्छ करता येते का ते बघावं. मुक्ता,
मला सोडून? माईनी रागवलं म्हणून काय झालं? आता घरातून परत जाणार नाही ना तू? आता कवच नाही जाणार. स्वामी कुठे गेला होता सरे? निदान सांगून तरी जायचं. आई इथेच फिरत होतो आणि त्यात रस्ता चुकला. तर ते का आजोबांनी रस्ता दाखवला म्हणून यायला जरा वेळ झाला. तुला म्हणाले होते ना मी मुक्ता की दादा परत येणार म्हणून. बघ आला तो परत. मुक्ता विसरलीस का? चल लवकर, आपल्याला शाळेत जायचंय. पाहिलंस मुक्ता, तुझ्या दादाच्या सगळं लक्षात आहे. जा बरं, पटकन जाऊन तयारी करून या. आणि हो, कपडे घालून झाले की माझ्याकडे ये वेणी बांधायला, ठीक आहे? होय. हे घे दादा, खाऊ. अरे बघतोयस काय? तुझ्याच साठी येते, खा बघू. आणि हो, पटकन जा आणि तयारी करून ये. अहो माई, का वागता त्याच्याशी असं? निदान तुमच्या मुक्तासाठी तरी असं नका बोलत जाऊ. बरं बाई, नाही बोलत मी. आता म्हातारी ना मी. आता आमच्या शब्दाला काय किंमत आहे? हे बघ मुक्ता, झाली माझी तयारी. कसं दिसतोय मी? लय भारी. अगं ए, लय भारी काय? तू त्याची भाषा सुधरवतेस की स्वतःची बिघडवतेस? नाही गाई, अशीच गंमत करत होते. माझं म्हणणं होतं, दादा तू खूप छान दिसतोयस. दिसणारच. शेवटी कापड कोणी आणलीत? बाबांनी. आई, बाबांचा फोन नाही आला वाटतं. मला बोलायचंय त्यांच्याशी. अरे बाबांना खूप कामात आहे म्हणून फोन केला नसेल. आला ना की तुला देईन. हा आई, मला मुक्ताची कापड लय आवडतात. अरे मग त्यात काय झालं? आई घेईल ना तुला शाळेच्या मुलांसारखं नवीन कपडे. वय आई, देशील मला कापड? हो रे, तुला सुद्धा घेईन. आणि हे बघ, माई काहीही बोलली ना तरी सुद्धा घर सोडून जायचं नाही. हा, आणि जर का तू पुन्हा घर सोडून गेलास तर आम्ही दोघे तुझ्याशी नाही बोलणार. जाशील परत? नाही, आता मला थोडी करमणार आहे इथून गेल्यावर. आणि हे बघ, स्वामी आता शुद्ध बोलायला लागायचा. हा हो गाई, आता कळलं ना. आणि हा, तू आहे ना माझ्यासारखं दादाला तयार का नाही करत? हो ग बाळा, उद्यापासून तुम्हा दोघांना तयार करत जाईल, ठीक आहे? चला शाळेत जाता. आणि हे बघा, एकमेकांचा हात अजिबात सोडायचा नाहीये. आणि मुक्ताच्या बॅगेमध्ये ना मी डबा ठेवलाय. मधल्या सुट्टीत एकत्र मिळून खायचा. चला. चल दादा, प्रार्थना सुरू झाली असेल, चल लवकर. अगं पळू नका. काय झालं दादा? आणि इथे काय थांबलायस? काय नाही मुक्ते, मी रोज शाळेच्या मुलांना शाळेत जाताना बघायचो. मग मला पण वाटायचं कवा तरी शाळेत जावं म्हणून. पण कोण घालणार मला शाळेत? पण मुक्ता, आज मी शाळेत आलोय. मग आता पुढे जाणार आहेस की इथेच थांबणार आहेस? ते बघ गुरुजी, चल त्यांना भेटू. अरे वा, पहिल्याच दिवशी नमस्कार करायला शिकलास की? तुझीच वाट बघत होतो. माझी वाट? आणि ती कशा पाहिजे? अरे काही विद्यार्थी असेही असतात की गुरुजींना त्यांची वाट बघावी लागते. ज्या मुलांना शिक्षणाची इच्छा असूनही शिकायला मिळत नाही त्यांनाच खरी शिक्षणाची किंमत कळते. गुरुजी, मी पण शाळेत येण्यासाठी लय वाट बघितली बघा. आता जास्त वेळ वाट बघायला लावत नाही, चल जाऊया आता वर्गात. म्हणा मुलांनो, 11 एके 11, 11 दुने 22, 11 त्रिक 33. बसा खाली. बरं का मॅडम, हा आपल्या शाळेत आलेला नवीन विद्यार्थी स्वामी आजपासून तुमच्या वर्गात बसणार आहे.
बरं का मुलांनो, आत्ताच आपण आपल्या वर्गात आलेल्या नवीन मुलाला स्वामीला भेटलात. स्वामी मोठा आहे हा तुमच्यापेक्षा. बघा, 5वीच्या वर्गात बसायचं सोडून अजून 3रीच्या वर्गात बसलाय. गोंधळ नको. स्वामी जा बस. ए दादा, कुठून आलास? गोंधळ नको. स्वामी, अजूनपर्यंत शाळेत यायचं सोडून घरी काय झोपा काढत बसला होतास की काय? नाही बाई, पुरं राखत होता तो. असं बोलू नका, तो नवीन आहे ना. स्वामी, बाळा ह्या आधी कुठे होता शाळेला? बाई, मी जर तुम्हाला सांगितलं ना मी आधी कुठे होतो, तुम्ही मला शिकवणारच नाही बरं का. बरं बाई, आधी शाळेत गेलो असेल तरच तुम्ही पुढचं शिकवता का? हा बरं बरं. आणि एक लक्षात ठेव, ही सगळी मुलं लहान आहेत तुझ्यापेक्षा, त्यांना मारू नकोस किंवा दादागिरी करू नकोस म्हणजे झालं. नाही नाही बाई, मी कोणाशीच भांडत नाही, खरंच. दादा, मला मारू नको हा. चला म्हणा, 11 एके 11, 11 एके 11, 11 दुने 22, 11 दुने 22, 11 तीन 33, 44. 11 चौक 44. सुनबाई, अगं तुझं आवरलं की नाही? आत्ता नात येईल, तिच्यासाठी काय करणार आहेस? माई, आता स्वामी ही तुमचा नातू आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं. निदान या घराच्या सुखासाठी तरी. या घराच्या सुखासाठी मी काय केलंय ते माझं मलाच माहिती. तुझा नवरा लहान असताना हे गेले, तेव्हापासून हे घर कसं सांभाळलं ते माझं मलाच माहिती. माई, मला कल्पना आहे की तुम्ही या घराच्या सुखासाठी खूप खस्ता खाल्ल्यात, पण तरी सुद्धा स्वामी याच घराचा एक भाग आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं. मला नाही तसं वाटत आणि वाटणारही नाही. माई, तुम्ही काहीही म्हणालात ना तरी हेच सत्य. आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं माई की चुकत असेल तो मान्य आहे, पण तरी सुद्धा त्याच्या प्रत्येक चुकीवर त्याचं घरदार काढण्याचा अधिकार आपल्याला कोणी देत नाही. अधिकाराविषयी तू नको मला सांगूस. मला पाहिजे तसंच मी वागणार. तू मला शिकवायची गरज नाही. माई, तुम्हाला शिकवण्या इतपत मी नक्कीच मोठी नाही झाली. आणि किती वेळा सांगितलं तुम्हाला की तो खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी यांनी माझ्यावर सोपवली. उद्या जर का तो हे घर सोडून निघून गेला तर यांना काय उत्तर देऊ मी? मी काय करू? तुला सांगितलंय ना, मग तू सांभाळत बस हे रस्त्यावरचा पोर. आणि हो, नवऱ्याला सांग, आणखी कुठे अशी मुलं मिळाली तर त्यांना पण घेऊन ये. आपण अनाथाश्रम उघडू. आम्ही आहोतच फुकटच्या आया. सगळे आणले तरी चालते, मी सांभाळेन त्यांना. आपल्यामुळे जर का कुणाला नवीन आयुष्य मिळणार असेल तर त्यात काय वाईट आहे? दिनकर सारखं मोठं मोठं बोलून घर चालत नसतं. विचारानं कोणी पैसे देत नाही, पण मान तर नक्कीच मिळतो. निदान मनाचं तरी समाधान. तुमच्याशी भांडून काय उपयोग म्हणा. दिनकरचीच बायको तू, तू पण तशीच वागणार. तुमच्या पुढे बोलायची सोयच नाही. मनाला येईल तसे वागा. यांची बायको म्हणून यांच्या इतकं जरा जरी वागता आलं ना मला, तरी माझ्या आयुष्याचं सोनं होईल. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पोहोचण्या अगोदर आपण त्या दिनकरसाठी एक वाईट बातमी पोहोचवायची. काय काय शिरतंय का टकुऱ्यात? बाई, त्याने बरोबर उत्तर दिलेला, तरी तुम्ही त्याला बोललात. का तुला काय करायचंय? माझा भाऊ आहे तो, त्याची काही चुकी नाही, तरी तुम्ही त्याला बोललात ना. बस झालं माहिती. दादाने उगीच कोणाशी वैर का घ्यायचं? कशाला कोणाची तरी खोडी काढायची? कशाला कोणाचे तरी काळे धंदे लोकांसमोर आणायचे? कोणाच्या तरी विरोधात काहीतरी छापायचं? या अशा बातम्या छापण्यापेक्षा दुसऱ्या बातम्या आहेतच ना. लग्नाची बातमी आहे, साखरपुड्याची बातमी आहे, झालंच तर खून दरोडे आहेतच ना. अरे बाबा, मी सांगून थकले. का म्हणून रडतेस? काय रे, मिळालं नव्हतं तुला? सगळे कैऱ्या घेऊन ते पळून गेले, मला एकही कैरी नाही दिली. अगं, पण मी तुझ्यासाठी झाडावर चढलो होतो ना, मग तू त्यांना जाऊन कसं दिलंस? मी घ्यायला गेले तर त्यांनी मला ढकलून दिलं. अगं,
मग तुला हाक मारता नाही आली का मला?